सर्व महामानवांना सर्वप्रथम मी त्रिवार अभिवादन करतो। आजच्या आरोग्य तपासणी व ऑपरेशन शिबिराचे अध्यक्ष आमचे नेते आदरणीय नरूभाऊ खेडेकर, या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून लाभलेले आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय जालूभाऊ बुधवत, या कार्यक्रमाचे उद्घाटन आमचे वडील ॲडव्होकेट साहेबराव सरदार साहेब, या कार्यक्रमाला ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम घेण्याचा माझा उत्साह वाढला अशी या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आनंद निकाळजे साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमचे तालुका अध्यक्ष लालाजी धोडगे साहेब, विलासभाऊ सुरडकर, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमचे गजूभाऊ, त्याचप्रमाणे युवा सेना प्रमुख आमचे सहकारी मित्र नंदूभाऊ कराळे, दीपकजी मस्के, रविभाऊ तोडकर, त्याचप्रमाणे चिखली शहराचे शहराध्यक्ष आमचे सहकारी श्रीरामजी झोरे, त्याचप्रमाणे सर्व डॉक्टर्स मंडळी, आमचे सहकारी भगवानरावजी काळे, उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं संघटक म्हणून जालूभाऊ काम करत असताना हा माझा पहिलाच कार्यक्रम। 25 वर्षे एका पक्षात सातत्याने काम करत असताना चिखली शहरात युवकचा अध्यक्ष असताना असंख्य पाड्याचं अनावरण, कुठे रुग्णसेवा, कुठे चष्म्यांचं वाटप, असं सातत्याने काम आम्ही या जिल्ह्यात आणि इथं केलं। परंतु भविष्यात आता हा पहिला कार्यक्रम टाकलेला आहे हा रुग्णसेवेचा आणि ऑपरेशन मिळाल्याचा, तर भविष्यात पुढील 25 वर्ष हा असाच केवळ ठेवायचा आहे आणि हा कार्यक्रम याहीपेक्षा मोठ्या पद्धतीने आपण साजरा करू अशी या प्रसंगी मी आपणास ग्वाही देतो। कार्यक्रमाचा खरा उद्देश असा आहे नरूभाऊ की कोरोनाचा पिरियड होता, कोरोनाच्या पिरियड मध्ये आपल्यालाही माहित आहे, जर का वडिलांना जर का कोरोना झालेला असला तर घरात मुलगा सुद्धा लांबूनच ठेवा त्यांची करायचा, अशी परिस्थिती कोरोनाच्या काळात झालेली होती। त्यामध्ये सुद्धा आपलं एक देवदूत म्हणून काम करणारे आनंद निकाळजे साहेब, आपल्या जिल्ह्याची म्हणजे जिल्ह्याच्या समाजकारणात एक चांगलं काम करणारे आमचे राही, जे आपल्या शब्दवाणीतून त्यांनी अखंड महाराष्ट्राला जिंकलेला आहे आणि त्यांची प्रकृती जेव्हा खालावलेली होती तेव्हा साहजिकच पत्रकारितेचा त्यांचा अंग असल्यामुळे पत्रकारांच्या लेखणीमधून अजित नवाज राहींबद्दल आणि डॉक्टर निकाळजे साहेबांबद्दल एक अतूट प्रेम तेव्हा मला जाणवलं। मराठी, संस्कृत, हिंदी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या या ज्वलंत निखाऱ्याला श्वासरूपी अग्नी देऊन ज्यांनी प्राण वाचवला ते देवदूत म्हणजे निकाळजे साहेब। आणि या निकाळजे साहेबांची आपण आपल्या इथे कार्यक्रम घेऊ म्हणजे रुग्णसेवा करू असा एक माणूस होता। त्यानंतर आमच्या शाळेवरचे सहकारी प्रवीणजी गायकवाड यांचा मुलगा विमोडी आणि मागच्याच वर्षी सिरियस होता। माझ्या फोनवरून निकाळजे साहेबांनी त्याला दाखल करून गेलं आणि त्याला नवसंजीवनी दिली आणि त्याचं प्राण वाचले। आज माहिती आहे आपल्याला जर का एक मुलगा असला तर त्या मुलाची म्हणजे आपल्या कुटुंबाला काय गरज असते आणि सातत्यानं निकाळजे साहेब हे काम करत आहेत। एक सामाजिक भावना म्हणून डॉक्टर आहेत, पण एक सामाजिक आणि आपली नैतिक भावना म्हणून आपण त्यांचा सत्कार केला पाहिजे असं मला वाटतं। नरूभाऊंच्या बाबतीत लोकसेवा झाली, नरूभाऊ चालता फिरता विमान भेटले, कुणालाही माहीत सुद्धा नव्हतं
की नरोभाऊ इतके सिरियस होती, पण या सिरियस म्हणजे एवढ्या या अडचणीच्या परिस्थितीतून सुद्धा नरोभाऊचा प्राण वाचवण्याचं काम या देवदूताने केलं आणि म्हणूनच हा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम घ्यावा आणि त्या माध्यमातून रुग्णांची सेवा त्यांच्या हातून घडावी हा खरा उद्देश माझा या कार्यक्रमाच्या निमित्तानं होता. पण मित्रांनो, बऱ्याचशा आता आपण राजकीय सामाजिक लोक असल्यामुळे बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की आता नेमकी नगरपालिका जिल्हा परिषद लागल्या या माध्यमातून पूर्ण चिखली तालुक्यामध्ये पूर्ण बॅनर पोस्टर्स आम्ही लावले, पक्षाचा प्रचार प्रसार करण्याचं काम केलं आणि यापूर्वी सुद्धा जिल्हा परिषद केळवद सरकारचा सदस्य असल्यामुळं लोकांना असं वाटत होतं की ही माझ्या राजकारणाचीच तयारी आहे का, पण संस्कृतीच घराची अशी आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण आणि त्या समाजकारणाच्या भावनेतून ते आरोग्य शिबिर घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी केला आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्या माध्यमातून मिळाला आहे. भविष्यातही असे सामाजिक आणि राजकीय कार्यक्रम आम्ही घडवून आणू अशी ग्वाही सुद्धा आपल्या प्रसंगी देतो. निवडणुकीत समाजकारणात आणि राजकारणात जाधवभाऊ काळ आणि वेळ कधी येईल काही सांगता येत नाही. काळ आणि वेळ कधी येऊ, तुम्ही मात्र तयारीत असावं आणि हीच माझी तयारीची सुरुवात आहे अशी ग्वाही सुद्धा या प्रसंगी देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संस्थेचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष माननीय लहाने सर या विनंती कृपया त्यांनी स्टेजवर यावं. माननीय लहाने सर कृपया स्टेजवर येतील. या ठिकाणी बुलढाणा जिल्हा शिवसेना प्रमुख माननीय जाधवभाऊ बुधवर यांना मनोगतासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो.